गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मी सुनील कदम. आज तुम्ही मला वेळ दिलात इंटरव्ह्यूसाठी. मी तुमचं खरंच शतशः आभारी आहे. पण मी तुमच्याकडे ह्यासाठी आलो होतो की आज मला तुमची थोडीशी तुमचा हा जो प्रवास आहे 30 वर्षाचा 35 वर्षाचा, तुम्ही एका खेडेगावातनं आत्ता ह्या लेवलपर्यंत एमी गोल्ड मेडलिस्ट आहात आणि आज इतकं प्रथित यश तुम्ही संपादन केलं आहे. तर आमच्या स्टुडंटसाठी एक तुमची स्टोरी म्हणून आम्हाला एक इन्स्पायरिंग असं तुमचं हे हवं होतं. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही राहणारे कुठले आणि तुमचं शिक्षण आणि कॉलेज कुठे झालं? ॲक्च्युली माझं नेटिव्ह प्लेस आहे ते अतिशय एक छोटंसं खेडेगाव आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जावली तालुका येतो. त्या जावली तालुक्यामध्ये एक वालूत म्हणून एक गाव आहे. तर त्या वालूत गावाच्या अंडर एक छोटीशी वाडी आहे, जिथं मी ज्यावेळेस राहत होतो तिथे एक साधारणतः 25 एक छोटीशी अशी घरं होती. त्या ठिकाणी मी राहत होतो किंवा तिथं माझा जन्म झाला होता. आणि माझे आईवडील दोघेही, म्हणजे आई शिकलेली नव्हती, वडील इयत्ता दुसरी शिकलेले होते. परंतु आईवडिलांची इच्छा होती की मुलांनी काहीतरी खूप चांगलं करावं, शिकावं, अशा उद्देशाने त्यांची खूप मला सांगणं असायचं की बाबा शिक रे. आणि वडील म्हणायचे खूप शिक, तू कोणतरी एक शिक्षक हो. त्यांच्यात इमेज असायचं की शिक्षक म्हणजे हा खूप आपल्या या समाजातला खूप मोठे व्यक्ती आहे असं वाटायचं. आणि ते करत असताना माझी इयत्ता पहिली ते इयत्ता 7वी आमच्या वाडीपासून एक साधारणतः 1.5-2 किलोमीटरवरती एक शाळा होती. ती शाळेमध्ये शाळा म्हणजे ॲक्च्युली शाळा मंदिरच होती. ती इयत्ता पहिली ते 7वी मंदिरच होती. त्या मंदिरामध्ये आमचं वर्ग भरत असं. एका वर्गामध्ये एका त्या मंदिराच्या भागामध्ये 2-2 वर्ग बसत असत आणि एक शिक्षक 2-3 वर्गांना 2-3 इयत्तेनं तो शिकवत असत. नंतर 8वी ते 10वी साधारणतः आमच्या वाडीपासून एक 5 किलोमीटरवरती हुंगा म्हणून गाव आहे. तिथे माझं शिक्षण 8वी ते 10वी झालं. त्यावेळेसुद्धा शाळा नव्हत्या. रयत शिक्षण संस्थेचे आमची शाळा होती, परंतु मंदिरच होती तिथे. 8वी 9वीचा वर्ग एका मंदिरात, 10वी जरा त्यावेळेस थोडंसं हे असल्यामुळे 10वीचा वर्ग एका मंदिरात. असं इयत्ता पहिली ते 10वी हे आम्हाला मंदिरातच शिकावं लागलं. म्हणजे तसं म्हटलं तर रोज मंदिरात देवाचं दर्शन घ्यायचं आणि शाळेत जायचं. त्यामुळे देवाचे आशीर्वाद खूप मिळाले, रोज मिळाले. त्यामुळे एक चांगलं हे झालं. नंतर 11वी 12वी आमच्या तिथे नव्हतीच. मग वाई किंवा सातारा ठिकाणी असायचं. तर वाईला आम्ही 11वी 12वी केलं आणि आमच्या गावातील मुलं तिथे जाऊन राहत असत, खोली घेत असत आणि हाताने स्वयंपाक करून स्वतःचं स्वयंपाक बनवणे, शाळा आणि रूमवर आलं की स्वयंपाक आणि उरलेला वेळ म्हणजे अभ्यास असं. इथे खेडेगावी असताना शेतात आई वडिलांसोबत काम करणं, गुरांबरोबर सुद्धा गुरं कधी चारायला घेऊन जाणं, हे करणं, हे असं काम करावं लागत असत. परंतु इथं वाईला गेल्यानंतर एकच खूप मोठा बदल झाला की आर्थिक परिस्थिती साधी होती आणि त्यामुळे कुठलाही बाकी छंद जरी म्हणजे जोपासायचं म्हटलं तरी पैसे नव्हते. त्यामुळे शाळेतून येणं, स्वयंपाक करणं आणि अभ्यास करणं, अभ्यासासाठी भरमसाठ वेळ मिळाला आणि त्यामुळे इतकी चांगली मार्क पडत गेली. त्यामुळे मी वर्गात तिथे जे 10वीपर्यंत अतिशय नॉर्मल स्टुडंट होतो. मला 10वीला टोटल मार्क काढली तर 50% मार्क होती. आणि इथे मात्र 11वी 12वीला इतका माझा चेंज होत गेला की 12वीला मी केंद्रामध्ये दुसरा आलो. आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगला कराडला ॲडमिशन्स घेतलं. ते सुद्धा चांगले मित्र भेटल्यामुळे पुढं काय करावं हेही मला नक्की माहीत नव्हतं. परंतु इंजिनिअरिंग माझ्या काही मित्र जे होते त्यांचे भाऊ इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर होते. मग मी पण सिव्हिल इंजिनियर व्हायचं असं मनाशी ठरवलं आणि मला गव्हर्नमेंट कॉलेजला, त्यावेळेस प्रायव्हेट कॉलेजेस नव्हतीच, गव्हर्नमेंट कॉलेजेस होती. आणि त्यावेळेस मला काहीतरी ग्रुपचे मार्क्स साधारणतः 92% मार्क्स होते ग्रुपचे. आणि मग इंजिनिअरिंगही चांगलं मार्कांनी पास झालो. युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेस 5वा आलो. आणि नंतर मग BG सिल्क अँड कंपनीमध्ये मी नोकरीला आलो. त्यावेळेस मनाशी मी ठरवलंच होतं की आपण स्वतः जे काय करायचं ते प्रायव्हेटमध्येच करायचं. गव्हर्नमेंट जॉब्स आम्हाला मिळत होते. आमच्या वेळेचे सगळ्या मुलांना गव्हर्नमेंटमध्ये जॉब्स मिळत होते. परंतु मी स्वतः ठरवलं होतं की, आणि माझे काही मित्र जे चांगले होते, अर्थात मला एक
चांगलं हो माझ्या आयुष्यातला एक भाग चांगला म्हटला तर मला मित्रांची खूप मला मदत झाली. कारण मित्रांनी मार्गदर्शन केले. कारण माझ्या आईवडिलांचं एक लिमिटेशन्स होतं की पुढचं त्यांना याच्यातले काही आयडियाज नव्हत्या शिक्षणात काय करावं मुलांनी कसं करावं. पण माझे मित्र लकीली माझ्या अभ्यासाचा चांगला असल्यामुळे मला चांगले मित्र मिळत गेले असावे. आणि परमेश्वराची पण एक आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे चांगली लोकं मिळत गेली. त्यामुळे मला योग्य मार्गदर्शन मिळत गेलं. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण स्वतः प्रायव्हेटमध्येच करायचं. मग BG शिर्के कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला, तिथे सिलेक्ट झालो. आणि मग तिथे साधारणतः 83 ते 86 हे BG शिर्के कंपनीमध्ये मी काम केलं ज्युनियर इंजिनियर म्हणून. आणि नंतर अतिशय चांगलं माझे बॉस जे होते डिझाईनचे RT पवार तेही मला खूप चांगले मिळाले. त्यांच्याकडून खूप इन्स्पिरेशन. BG शिर्के तर माझे खूप आयडॉलच म्हणायला हरकत नाही. असं ते एक योग्य वेळीस योग्य लोक भेटल्यामुळे मला खूप त्याचा फायदा होत गेला. आणि मी साधारणतः त्याच्यानंतर मी 2-1 वर्ष माझे बॉस होते शिर्के कंपनीत RT पवार. त्या RT पवार बरोबर मी साधारणतः 2-1 वर्ष काम केलं 88 पर्यंत. आणि ते करत असताना मग मला काही मित्रांनी छोटेसे कामं पुण्यातली डिझाईनची वगैरे मिळवून दिली. आणि मी 88ला मी स्वतःचं ऑफिस शिवाजीनगरला काँग्रेस भवनच्या पाठीमागं 8 फूट बाय 12 फुटाचं ऑफिस सुरू केलं. मी स्वतःच तिथे ऑफिसमध्ये मीच स्वतः सिनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनियर ऑफिस बॉय ड्राफ्ट्समन असे सगळे कामं मीच करत होतो. आणि दिवसेंदिवस थोडंसं मग काम एकच आपलं हे होतं की ऑनेस्टली हार्डवर्किंग हे 2 गोष्टी आपण नेहमी प्रामाणिकपणे पाळायच्या. आणि त्याचं बेनिफिट मला थोडं होत गेलं. आणि त्याचं रूपांतर मला कामं मिळत गेलं. मग माझं मी ऑफिस त्याच्यानंतर दुसरं ऑफिस जे होतं ते 92 to 96 शनिवारवाड्याच्या बाजूला श्रीपाल चेंबर्समध्ये होतं. आणि त्यावेळेचा एक थोडंसं गमतीशीर किस्सा सांगायचा म्हणजे मी शिर्के कंपनीत होतो. मला शिर्के साहेबांना खूप मी आदर्श मानत होतो. मी माझ्या ऑफिस ओपनिंग त्यांच्या हस्तेच करायचं मी ठरवलं होतं. आणि ज्यावेळेस कंपनी मी सोडली त्यावेळेस खरं शिर्के साहेबांना मी भेटलो. त्यावेळेस शिर्के साहेबांनी मला सांगितलं होतं की अरे तू खेड्यातला आहेस, पटकन तुला हे जमणार नाही, घाई करू नकोस. आणि कुठेतरी मग तुम्ही धडपडाल हे व्हाल तर करायचं ते नीट कर. परंतु नीट तुला आयडिया याच्यातला असेल तर त्याच्यामागे लागलं तर बरं राहील. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे माझ्या नवीन ऑफिसचं ओपनिंगसाठी त्यांच्याकडे डेट घ्यायला गेलो त्यांना वाटलं हा कुठंतरी मुलगा धडपडला आता परत नोकरी मागायला आला. तर त्यांनी पटकन मला बाकीचं हे न करता अरे ठीक आहे तू होतास माझ्याकडे ना ठीक आहे जॉईन हो काय प्रॉब्लेम नाही. त्यांना म्हटलं सर तसं नाही आहे की ॲक्च्युली मला माझं ऑफिसचं ओपनिंग तुमच्या हस्ते करायचं आहे त्यामुळे मला तुमचा वेळ हवा. अरे कुठला दिवस पाहिजे तो सांग. मग 15 ऑगस्ट 1992 साली माझ्या पहिल्या ऑफिसचं ओपनिंग त्यांच्या हस्ते केलं. मग तो ऑफिस साधारणतः 96 सालापर्यंत तिथं वापरलं. आणि तिथून चांगली प्रगती होत गेली. मग 96ला मी दुसरं ऑफिस नारायणपेठमध्ये घेतलं. त्या ऑफिसचं ओपनिंग शिर्के साहेबांच्याच हस्ते केलं. ते ऑफिस जरा पहिलं शनिवारवाड्यातलं ऑफिस माझं 500 फुटाचं होतं. हे साधारणतः 2000 फुटाचं ऑफिस होतं स्वतःच्या मालकीचं होतं. त्याच वेळेस मी साईड बाय कारण ज्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेस मी ग्रॅज्युएशन केलेलं होतं फक्त. परंतु मला ज्यावेळेस मी कन्सल्टन्सी सुरू केली त्यावेळेस मला असं लक्षात आलं की अरे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन 96ला मी ॲडमिशन घेतलं गव्हर्मेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला. त्याच्यामध्ये ME स्ट्रक्चर्स केलं मी. आणि ते करत असताना माझं नवीन ऑफिस पण चालू झालेलं होतं. आणि शिर्के साहेबांच्या हस्ते त्या ऑफिसचं ओपनिंग केलं. आणि अतिशय चांगला प्रोग्रेस होत गेला. ते ऑफिससुद्धा घेताना ज्यांची आपण बिल्डिंग डिझाईन केली होती त्या बिल्डिंगच्याच उत्तेकरांनीच मला सांगितलं की तुझ्यासाठी ऑफिस घे. मग ते तर मला म्हटलं मला भाऊ एवढं पेलणार नाही. ते म्हटले अरे तू महिन्याला मला 1000 रुपये देशील का. तर नाही म्हटलं 10,000 देऊ शकेल. असं करून त्यांनी मला ते ऑफिस दिलं. नक्कीच मला त्याचा खूप पाठिंबा आणि सपोर्ट झाला त्यामुळे ते मी मोठं ऑफिस करू शकलो. आणि ते करत असताना एक सांगावं वाटत होतं की RC डिझाईन माझं त्यावेळेस शिर्के कंपनीत असल्यामुळे माझा RC डिझाईन करत असताना आर्किटेक्चर लोकांशी हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझ्या ओळखी नव्हत्या. त्यामुळे मी RCC डिझाईन करत असताना कन्स्ट्रक्शनच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी करत होतो कारण मला सर्वाईव्ह व्हायचं आहे. कारण RC डिझाईनचे त्यावेळेस खूप अशी कामं मिळत नसत. तर माझं सगळं हे ऑफिस करणं किंवा लग्न झालेलं मुलांचं शिक्षण हे सगळ्या गोष्टी करता मी कन्स्ट्रक्शनच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी करून माझा बॅलन्स इकॉनॉमीचा साधला गेला. मग काही दिवसांनी असं चांगलं वाटलं की नाही आता व्यवस्थित RC डिझाईनमध्ये कामं मिळतात. मी कन्स्ट्रक्शनची ॲक्टिव्हिटी बंद केली आणि
RCC डिझायनिंगमध्ये फोकस सुरू केला आणि तिथपासून मग माझा अतिशय चांगला डिझाईनमध्ये लोकांना माझी ड्रॉइंगची क्वालिटी, माझ्या कामाची पद्धत, ऑनेस्टली करणं या सगळ्या आवडत असल्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटी एवढी होत गेली की मला काम कधी कुणाकडे मागायला जावं लागलं नाही. माझं प्रत्येक काम हे माझं ॲसेट होत जात होतं. त्यामुळे कामाचं अतिशय कधी कमतरता वाटलीच नाही. मग त्याच्यानंतर माझ्याकडे जे काही स्टाफ माझं ठीक आहे, माझे एम्स असतील, परंतु एम्स ॲक्च्युली प्रॅक्टिकली उतरवण्यात माझा स्टाफ जर माझ्यासोबत चांगला असेल तरच मी थोडं एक्सपांड होऊ शकतो. आणि अशासाठी मला माझे काही जे स्टाफ्स मिळाले त्यावेळेसपासून त्या आज तागात म्हणजे माझ्या पहिल्या ऑफिसपासून जे माझ्याबरोबर जे स्टाफ होता तो आजपर्यंत माझ्या या म्हणजे साधारणतः मी 88 साली सुरू केलं, म्हणजे आज 33 वर्ष होऊन 27 वर्ष सुरू केलेलं झाली. तर तो स्टाफ आज माझ्यासोबत असल्यामुळे आणि ती लोक त्या क्रिटिकल पिरियडमध्ये माझ्यासोबत राहिल्यामुळे मी एक्सपांड करू शकलो. माझ्याबरोबर त्यांच्याही मला काही चांगल्या गोष्टी करता आल्या आणि बऱ्याच गोष्टीची आम्हाला डेव्हलपमेंट करता आली. मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे आई वडील काय करायचे? माझे आई वडील, आई शेतीचंच काम करायचे, काही शिक्षण काही नव्हतं. वडील मुंबईला असायचे. मग वडिलांनी पेंटिंगची कामं म्हणजे स्टील कपाट वगैरे असतात ना तिजोऱ्या, तर त्याची पेंटिंगची कामं करत होते. बनवणे, तिजोरी बनवणे, पेंटिंगचं काम करणे आणि नंतर काही दिवसानंतर त्यांनी आपलं एक रसाचं गुऱ्हाळ मुंबईला चालू केलं होतं. तुम्ही असं सुरुवातीला मगाशी म्हणालात की मीच ड्राफ्ट्समन होतो, मीच हे होतो, मीच सगळं ज्युनियर इंजिनियर, मीच सिनियर इंजिनियर, मीच साईट व्हिजिट. आज तुमच्याकडे सर्व मिळून किती स्टाफ आहे? आज माझ्या या ऑफिसला, आता हे माझं तसं बघितलं तर तिसरं ऑफिस म्हणजे स्वतःचं, ज्याचा आज एरिया 4,500 स्क्वेअर फूट आहे आणि लॉ कॉलेज रोडवरती या एरियामध्ये आहे, म्हणजे नक्कीच चांगल्या लोकॅलिटीमध्ये आहे. आणि आज हे करत असताना हे माझं हेड ऑफिस म्हणून आहे. माझं ब्रँच ऑफिस म्हणून आता एक मुंबईला मी सुरू केलं आहे, साधारणतः आता ऑगस्ट 2015मध्ये सुरू केलं आहे. आणि त्याच्या अगोदर मी एक ब्रँच ऑफिस बँगलोरला सुरू केलं आहे. टोटल माझा बँगलोर, मुंबई आणि पुण्याचा टोटल स्टाफ म्हणून 110 जणांचा स्टाफ आहे. ग्रेट ग्रेट. आता तुम्ही जेव्हा हे तुमचं प्रोफेशन आहे म्हणजे तुम्ही स्ट्रक्चरल डिझायनर आहात, स्ट्रक्चरल RCC डिझायनर आहात, तर तुम्हाला याच्यामध्ये पूर्वी जसं आपण मॅन्युअली ड्रॉइंग करायचो, तर आज तुम्ही जेव्हा ड्रॉइंग्स वगैरे करता तर ही अजूनही हाताने करता की तुम्ही काही कम्प्युटर्स वापरता? आता हाताने करणं या जगात म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला हाताने अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला कॉम्प्युटरची मदत म्हणजे AutoCADची मदत 100%च घ्यावी लागते. आणि माझ्या यशामध्ये मी सांगितलं मगाशी की मला चांगले लोक मिळत गेली. त्याच्यामध्ये म्हणजे सुनील कदम म्हणजे तुम्ही स्वतः भेटले. आणि मला ज्यावेळेस मी माझा पहिला कॉम्प्युटर किंवा जे घ्यायचा होता ते AutoCAD डेव्हलप करायचं होतं किंवा माझा प्लॉटर घ्यायचा होता, त्याच्यामध्ये तुम्हीच मला मदत केलेली असल्यामुळे ते योग्य वेळीस योग्य लोक भेटल्यामुळे त्या म्हणजे मला आठवतं की 93-94 मध्ये पुण्यामध्ये कुणाकडं तरी होतं, त्यापैकी एक मी होतो की आणि ती डेव्हलपमेंट इतकी मला काळानुसार घ्यावी लागली. त्यामुळेच मी आज या लेवलला पोहोचू शकलो. बिकॉज ऑफ मॅन्युअल गोष्टी मी कमी करत गेलो आणि ह्या कॉम्प्युटराइज गोष्टी आत्मसात करून करत. आताचे नवीन मुलं इंजिनियर होतात, ITI ड्राफ्ट्समन होतात किंवा डिप्लोमा इंजिनियर्स होतात, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा किंवा ITI झाल्यावर त्यांना काय स्किल्स त्यांनी आत्मसात केली पाहिजेत सो दॅट ते तुमच्यासारखे एंटरप्रिनर किंवा तुमच्यासारख्या कंपनीमध्ये त्यांना जॉब मिळू शकतो? मी नेहमी मला सगळं जे काही लोक कधी कधी विचारतात, अरे तू एवढं कसं काय अचीव केलं, काय केलं, तर मी त्यांना सांगतो की नेहमी माझ्याकडे माझ्या आईवडिलांनी मला 2 गोष्टी दिल्यात, हार्ड वर्किंग आणि ऑनेस्टी. ह्या तुमच्याकडे पहिल्या बेसिकली पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुम्ही बेसिकली सिव्हिल इंजिनियर म्हटलं की बेसिक नीडमधला एक हा पार्ट येतो की कुठल्याही देशाची प्रगती किंवा राज्याची प्रगती व्हायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड्स, ब्रिजेस, हे सगळ्याच गोष्टी, त्याच्यामध्ये घरं, हे सगळ्या गोष्टी आल्या. तर त्यामुळे सिव्हिल इंजिनियरला इतकं आज इथून पुढे सुद्धा इंडियामध्ये प्रचंड स्कोप राहणार आहे. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर हा अतिशय गरजेचा आणि जो अतिशय स्किलफुल इंजिनियर असेल आणि आताच्या काळानुसार जो एखादा इंजिनियर बदलत गेला तर नक्कीच त्याला स्कोप राहील. मग ते बदलत गेला म्हणजे काय, आज मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे
कॉम्प्युटरचे टेक्नॉलॉजीमधले सगळ्या फॅसिलिटी त्याला अडॉप्ट करता आल्या पाहिजेत. मग पहिलीच बेसिक गोष्ट म्हणजे ड्रॉइंग करायचं असेल तर त्याला ऑटोकॅड हे मस्ट आहे आणि ऑटोकॅड हे आल्याशिवाय त्याला बाकीचे ड्रॉइंग स्किल्स डेव्हलप काही करता येणार नाही. मी त्यांनी पहिली गोष्ट इवन मी तर म्हणेन की कॉलेजमध्ये तो मुलगा शिकत असेल त्यांनी साईड बाय हे ऑटोकॅडचे कोर्सेस किंवा ऑटोकॅडचे जे काही गोष्टी त्याला करता येतील त्यांनी त्या डेव्हलप केल्या गेल्या पाहिजे. आता तुम्ही जसं म्हणलात की माझ्याकडे 33 वर्षापासून माझा स्टाफ आहे, तर तुम्ही असं एखादा विद्यार्थी आहे आता की जो डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर किंवा ITI किंवा BE सिव्हिल आहे, तर तो कसा कसा त्याची स्वतःची प्रगती घडवू शकतो, तर त्याला काय काय केलं पाहिजे की त्यांनी जेव्हा तो सपोज डिग्री घेऊन आला तर त्याला पहिला जॉब मिळण्याकरता त्याच्याकडे काय स्किल असले पाहिजेत आणि पुढे त्याची स्वतःची प्रगती त्याला करण्यासाठी काय काय त्यानं केलं पाहिजे, काय काय शिकलं पाहिजे? बेसिकली ज्यावेळेस तू कॉलेजमधून बाहेर पडतो त्यांनी स्वतःचे ठरवलंच असेलच की मला प्रायव्हेटमध्ये नोकरी करायची का. सपोज आता गव्हर्नमेंटचे जॉब्स मिळणं सुद्धा तसं टफ आहे, तर प्रायव्हेटमध्ये जरी त्याला प्रॅक्टिस करायचं असेल तर बेसिकली त्याच्याकडे सिव्हिल इंजिनियर म्हटलं की सिव्हिल इंजिनियरच्या 2 गोष्टी आहेत की एक साईट एक्झिक्युशनचा एक पार्ट येतो आणि डिझाईन ऑफिसमधला येतो. साईट एक्झिक्युशनमध्ये असेल तर त्याला प्रॉपर कधी कधी साईटवरती ड्रॉइंग्स रीड करणं, ड्रॉइंग थोडेसे साईट कंडिशनप्रमाणे मॉडिफिकेशन्स करणं, किंवा जर डिझाईन ऑफिसमध्ये असेल तर त्याला ऑटोकॅड आणि ह्या वेगवेगळे सॉफ्टवेअर्स जे असतात, सॉफ्टवेअर हा डिझाईनमधल्या सॉफ्टवेअरचा नंतरचा पार्ट आला, परंतु ऑटोकॅड हा मस्ट आहे. कारण तुम्हाला ड्रॉइंगच ड्राफ्ट करता नाही आलं किंवा ड्रॉइंगच रीड करता नाही आलं तर तुम्ही काही डेव्हलप होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे कॉलेजपासूनच तुम्ही ह्या गोष्टी आत्मसात करत आल्या पाहिजे. एखाद्याला तो जर BE डिप्लोमा किंवा ITI असेल आणि त्यांनी जर ड्राफ्ट्समॅनचा तो कोर्स केला ऑटोकॅडचा आणि त्याला जर पुढे जसं जसं प्रगती होते माणसाची, जसं तो सिनियर होतो, तर तसं त्याला आणखीन कुठली कुठली सॉफ्टवेअर्स यायला पाहिजेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय काय कष्ट घेतले पाहिजेत? माझे थोडंसं मी त्याच्याबाबत एक हे सांगेन की मी ज्या वेळेस म्हणजे 94-93च्या वेळची ही गोष्ट आहे की माझा स्टाफसुद्धा मला डेव्हलप करत असताना मी माझ्या स्टाफलाही मी सांगितलं की आपल्याला काळानुसार बदलायला पाहिजे. मग त्यांचे मी ट्रेनिंग कोर्ससुद्धा मी त्यांचं फायनान्शियलचा जो काही खर्च असेल तो मी भरून त्यांना डेव्हलप करत गेलो. त्यामुळे ते टिकले आणि आज माझ्याकडचे त्यावेळेचा जो ड्राफ्ट्समन असेल किंवा जो इंजिनियर आहे, जो साधा खेड्यातला साधा इंजिनियर आज माझ्या कंपनीचा डायरेक्टर, बिकॉज तो माझ्या कंडिशनप्रमाणे प्लस मार्केटच्या कंडिशनप्रमाणे वेळच्या वेळी तो बदलत गेला आणि गोष्टी अडॉप्ट करत गेला. अदरवाईज खेड्यातलाच आहे मी खेड्यातलाच आहे असं म्हणून राहिला असता तर तो खूप पाठीमागे झाला असता. ह्या गोष्टी आपल्याला अडॉप्ट करता आल्या पाहिजे. टेक्नॉलॉजी बरोबर आहे. ग्रेट सर, तुम्ही आम्हाला तुमचा एवढा वेळ दिला बहुमूल्य आणि आमच्या स्टुडंटला एवढा तुम्ही गायडन्स दिला त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आता मला कॅडलाईन बद्दल थोडंसं माहिती. येस, मला खरं खूप मोठा आनंद होतो की मी सुरुवात करत असताना डिझाईनमध्ये मी मॅन्युअली सगळं करत राहायचो, पण योग्य वेळी योग्य लोक भेटणं हे खरं नशिबाचा भाग म्हटला जातो. त्यावेळेस मी माझी कंपनीमध्ये मी चेंज ओव्हर लोक बाहेर थोडंसं हे येतं ते येतं, त्यावेळेस हे कसं करायचं काय करायचं, पण त्यावेळेस मला कॅडलाईनचे मालक सुनील कदम यांची गाठभेट झाली आणि त्यांनी मला अतिशय प्रॉपरली मार्गदर्शन केलं. अतिशय मला तर काही खूप येत नव्हतं, परंतु त्यांनी खूप त्रास माझ्यासाठी घेतले, ट्रेनिंग कोर्सेस घेतले. मला इवन माझा पहिला कॉम्प्युटरसुद्धा घ्यायचा होता, तर त्यांनीसुद्धा मला त्याच्यामध्ये कॉम्प्युटर माझा प्लॉटर घेण्यासुद्धा त्यांनी अशी टेंडर सिस्टीम डेव्हलप करून आम्ही तो कॉम्प्युटर्स घेतला. म्हणजे एक साधा कॉम्प्युटर आता ते बघितलं तर काय इझिली कुठेही मिळतो, पण त्यावेळेस आम्ही 3-4 जणांना बोलवून त्याचे टेंडर्स घेऊन मग त्याचे स्पेसिफिकेशन्स ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एवढे एफर्ट्स घेतले आणि अतिशय रिअली त्यांच्या वेळच्या वेळी मला खूप मार्गदर्शन झालं. आणि माझा जो बेस कॉम्प्युटरमधला आहे ऑटोकॅडमधला आहे तर त्यांच्या थ्रू माझा झाला. मी माझ्या बऱ्याच स्टाफचं त्यांच्या ऑफिसमधून ट्रेनिंग घेतलं आणि मी माझी जी काही आताची सिनियर मंडळी आहेत, माझे पुतणे, माझी मुलगी, यांचंसुद्धा ऑटोकॅडचं ट्रेनिंग कॅडलाईनमध्ये सुनील कदम साहेबांकडेच झालं आहे आणि त्यांचा तो बेस इतका पक्का झालेला आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय त्याचा फायदा कायम होत गेलेला आहे, होत राहणार आहे. कुठल्याही मार्केटमध्ये आताच्या नवीन मार्केटमध्ये काही नवीन
सॉफ्टवेअर किंवा कुठलं काय असेल तर आम्ही नेहमी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं, आम्ही शंका त्यांना विचारत असतो. आणि खूप मोठा त्यांची चिकाटी प्रचंड आहे. आणि एखाद्या साध्या तुमच्यासारख्या जे सुरुवातीला ज्याला काही येत नसेल अशा माणसांना ते मोल्ड करू शकतात. हा खूप त्यांचा प्लस पॉईंट आहे. कॅडलेननी आत्ताच 91ला सुरुवात करून 25 वर्षात पदार्पण केलंय, काय म्हणा. रिअली पण तुमचं त्याबद्दल अभिनंदन. आणि तुम्हाला रिअली अशीच तुमची मोठी प्रगती होत राहो. आणि तुमचं जे आत्ताचे मी काय 4 गोष्टी तुमच्या डेव्हलपमेंटमधल्या ऐकल्या बघितल्या, त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट, तुमचा प्रचंड प्रोग्रेस होत राहील हा डेफिनेटली मला सांगायचं होतं. थँक्यू सो मच. माहीत नाही आता कसं होईल ते, त्याला तुम्हाला थोडंसं हे करावं लागेल.